नमस्कार मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या. दिवाळीपूर्वीच मोठं गिफ्ट. राज्यात 5 धडाकेबाज निर्णय. महाराष्ट्रासाठी खुशखबर. 12 सप्टेंबर शुक्रवार. काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहे. रोज ताज्या बातम्या मिळविण्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आतापर्यंत पात्र महिलांना 13 हप्त्यांचे पैसे मिळाले असून आजपासून 14व्या हप्त्याच्या वितरणास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट निधी जमा होतो. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात असल्याचे महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी एक्स माध्यमावर पोस्ट करत सांगितले. पुढील बातमी बघा. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी एक मोठे गिफ्ट देण्याची शक्यता आहे. देशभरातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. येत्या काही दिवसात 2000 रुपयांचा हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुढील बातमी बघा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. राज्यातील नागरिकांना कोणत्या योजनांची गरज आहे याचा अभ्यास केला आहे. आता डिजिटलाइज पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या पद्धतीने सेवा देण्याचे काम सरकार सुरू करत आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागरिकांना आता व्हॉट्सअपवर सेवा मिळणार आहेत. यामध्ये 200 सेवा आणि योजना येत्या 26 जानेवारीपर्यंत नागरिकांना डिजिटलाइज पद्धतीने मिळण्यास सुरुवात होणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. पुढील बातमी बघा. राज्यातील महिला वर्गाला खुश करण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकारने महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत देण्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयाचा फायदा आजही महाराष्ट्रातील करोडो महिला घेत आहेत. निम्म्या पैशात तिकीट मिळत असल्याने तासनतास महिला एसटी बसची आतुरतेने वाट बघत असतात. परंतु आता याच महिलांना सरकारने जोर का धक्का दिला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी तिकीट सवलतीत महत्त्वाचे बदल केले आहेत. एसटी महामंडळाने महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी एक विशेष ओळखपत्र अनिवार्य केले आहे. हे ओळखपत्र असेल तरच महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना एसटी तिकिटात सवलत मिळणार आहे.